बोला. हा बोला. हॅलो. हा बोला बोला. हा तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. हॅलो. लग्न कधी होईल, विवाह कधी होईल ते विचारायचंय. हा सांगा, नाव सांगा. प्रमिला. हा जन्मतारीख सांगा. 15/1/82. वेळ सांगा. दुपारी 2:45. ठिकाण सांगा. मुंबई मालाड. दुपारी 2:45. 15/1/82 सांगितली तुम्ही मला. हा. वार आहे शुक्रवार, जन्मवार, दुपारी 2:45. कन्या रास आहे, कन्या रास तुमची. बरोबर का? हो. हस्त नक्षत्राचा प्रथम चरण. अतिगंड योगाची शांती केली आहे का आपण? अतिगंड योगाची शांती केली. ओके. चंद्र मंगळ शनी संतती स्थानात आहे. शांती नाही केली. नाही केली, मग करावी लागेल. अतिगंड योगाची शांती करावी लागेल. आपल्या पत्रिकेमध्ये चंद्रमंगळ, तुमच्या टीव्हीचा आवाज बारीक करा. चंद्रमंगळ शनी युती संतती स्थानामध्ये असणं याचा अर्थ युरिन इन्फेक्शन किंवा पोटाचे आजार, पिरियडिक प्रॉब्लेम्स हे त्याचं द्योतक आहे. पंचम स्थानात मंगळ शनी असणं हे संततीच्या दृष्टीने थोडं त्रासदायक असतं. त्यासाठी तुम्हाला आयुर्वेदिक औषधा किंवा व्यवस्थित डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बाकी पत्रिकेमध्ये बुध शुक्र रवी हा जो युतियोग आहे तो कदाचित तुमचा विवाह अतिशय परिचित आणि जवळच्या नात्यात होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला सुद्धा राहूची महादशा 2014 पर्यंत आहे. त्यामुळे 2014च्या विवाह, संतती, स्वतःचे घर या गोष्टी होणार आहेत. 21/5/2012 नंतर योग चालू झालेला आहे. तो 20/11/2013 आतमध्ये हा योग आहे. उभा खडखडीत उभा चेहरा, तरतरीत नाक, कपाळावरती किंवा चेहऱ्यावरती काहीतरी डॉट्स असलेला, कपाळावर जखमेचे खूण असलेला, स्पष्ट बोलणारा, 3 अक्षरी नावाचा, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये, व्यवस्थापन क्षेत्रात, पोलीस खाते किंवा संरक्षण रिलेटेड क्षेत्रात काम करणारा, थोडा बोलायला फटकळ, स्पष्टवादी परंतु प्रेमळ असा तुमचा विवाह हा सांगितलेल्या काळामध्ये जमेल. त्वरित विवाह व्हावा म्हणून मगाशी जे उपाय सांगितलेत ते केले पाहिजेत. नक्की. सर, आपण बघितलं की विवाह ठरवताना आता कुठले उपाय करायला पाहिजेत. आत्ताच्या पिढीमध्ये सुद्धा अजूनही बघितलं जातं की जे अरेंज मॅरेजेस होतात, अगदी लव्ह मॅरेजेस मध्ये सुद्धा पत्रिका बघितल्या जातात लग्न करताना. त्या कितपत योग्य आहेत? तुला मी सांगितलं ना, मागं सुद्धा सांगितलं की मी माझ्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी या स्वतःवर करून पाहिल्यात. आणि वास्तुशास्त्राप्रमाणे जेव्हा वास्तू अपोजिट असते तेव्हा काय होतं ते पाहण्यासाठी मी ते सगळं करून पाहिलं. तसंच मी अशा पद्धतीने मी स्वतःचा विवाह अशा स्त्रीशी केला की जिची माझी पत्रिका जमत नाही. बघू तर खरं काय होतं. म्हणजे या जगामध्ये मी असा एक महानुभाव असेल की विवाहाच्या आधी मी माझ्या पत्नीला सांगतोय की आपली नाडी आहे की आपल्याला संतती होणार नाही. पण तसं काही झालेलं नाही. मलाही मुलं बाळा आहेत, माझाही संसार सुखी आनंदी आहे. थोडीफार भांडणं होतात ती सोडून द्या, तो विषय नाही. तिथं प्रत्येकाच्या घरात. म्हणजे तात्पर्य असं आहे की मी त्या खोलात शिरू नका असं नेहमीच म्हणतो. बरोबर. पत्रिकांच्या खोलात काही एवढे शिरतात कीस पडतात अगदी, आणि असं म्हणतात की अक्काबाईला पण मिशा दिसतात. म्हणजे एवढं बारीक बघायची काही गरज नाही. मग तो गुरुच बदलाय आणि मग तो माझ्याकडं एका पत्रिकेसाठी एकच व्यक्ती 10 तेच प्रश्न घेऊन येतात आणि इतके कन्फ्युज असतात की ते 17 ज्योतिषांकडे जातात या ज्योतिषाकडे. आणि तो प्रत्येक ज्योतिषी काही ना काहीतरी वेगळं ठोसतो डोक्यामध्ये. त्यात त्या ज्योतिषाची मेंटॅलिटी असते, त्याला तुम्हाला खड्ड्यात घालायचं असतं. असे बरेचसे ज्योतिषी आहेत की जे तुम्हाला घाबरून सोडतात आणि 30-40 हजाराची कवचन शांत्याने हे त्या भानगडी सांगतात. या सगळ्यामुळे होतं काय की आमचं ज्योतिषशास्त्र पूर्णपणे बदनाम होतं. तुमच्या नशिबात जे योग लिहिलेले आहेत ते योग येतातच. सर्व योग्य त्या पद्धतीने पाहून करणं गरजेचं आहे. याचा अर्थ मी पत्रिका जुळवण्याला विरोध करतो अशातला भाग नाही. ज्या काळामध्ये आपल्याकडे रक्त तपासण्याची पद्धती नव्हती, स्वभाव ओळखण्याची पद्धती नव्हती, मुला मुली किंवा स्त्री पुरुषांमध्ये बऱ्यापैकी अंतर होतं, त्यावेळेस ते पाहणं योग्य होतं. आता एक नाडी एक चरण दोष असेल तर विवाह करू नये, कारण संतती होत नाही असं म्हणतात. पण एक नाडी भिन्न चरण असतील तर संतती होते. मी त्याचं उदाहरण आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अगदी तुम्ही बारीक बघाल तर थोडा अवघड आहे. त्यामुळे पत्रिका पाहताना चांगल्या जाणकार माणसाकडे, प्रॅक्टिकल माइंडेड माणसाकडे जा. नाहीतर तो उगाच बाल की खाल निकालनेवाला जर असेल तर तो तुमच्या डोक्यात 17 गोष्टी भरून देईल, किंबहुना हजारो प्रकारच्या शांत्या सांगेल आणि त्यातनं तुमच्याकडनं पैसे उकळेल. त्यामुळे एक खराब असल्यामुळे सगळेच बदनाम होतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्र हे प्रगाढ आहे, उत्तम आहे. याचा तुम्ही चांगल्या लोकांकडे जाऊन अनुभव घ्या. उगीच शांत्या वांत्या कर्म सांगणारे, लाखो रुपयांचा खर्च सांगणाऱ्या माणसांच्या नादी तुम्ही लागू नका.